अर्थातच पद्मश्री आहे आणि त्यांनी भैया धर्माधिकारी यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. त्यांना येणाऱ्या 2 तारखेला घड्याळच्या पटनासमोर आणि आमच्या या वॉर्डातील जो भाजपचा आहे अशा आमचे पवन मुंडे आणि आमच्या सौभाग्यवती प्रितेश, बायकोचं नाव काय रे? नाव बायकोचं नाव पूजा माहितीये, डॉक्टर आहेत त्या. आत्ताच मी त्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन केलं. त्या पूजा तोटला यांना आपण प्रचंड मताने विजय करा ही मागणी करण्यासाठी मी आले आहे. आणि खरं तर मी विचार करते की पॉवर लूमची सभा ही पॉवरफुल असते आणि यांनी असं का अशा अर्धवट बांधकाम झालेल्या ठिकाणी घेतली. ते हे खूप हुशार लोक आहेत. यांना वाटलं की अशा ठिकाणी घेतलं आणि ताईचा शब्द घेतला, ताई अशाही महादेवाच्या भक्त आहेत, फार देवपूजा ताई करतात, तर ताईने शब्द दिला तर बरं होईल म्हणून. हा तसा भाजपचा बालेकिल्ला. पण जेव्हा पवारनी सांगितलं 1 करोडचा निधी द्या तर बायका पण जोरातच हसल्या. त्या पण नाही म्हणल्या की हो. त्यांना वाटलं स्वतः त्यांचा जास्तच मागायला असं त्यांचं. पुन्हा तो म्हणतो हनुमान 1 कोटी द्या आणि 2-3 महिन्याच्या आत द्या. आता पुन्हा माझ्याकडून शब्द पाहिजे तुम्हाला. फेकाफेकी मी करत नाही. एवढा शब्द देते. हनुमान मंदिराला पहिला निधी पण पहिले जे केलंय शेअर ते आपणच दिलाय. पण हे मंदिर असं सुंदर बांधू. खरं तर वैद्यनाथाची नगरी, तर वैद्यनाथाच्या दर्शनाला लोक येतील. सगळ्या राज्यातून या दर्शनाला येतील का? पण जो वैद्यनाथाच्या दर्शनाला येईल तो इथे जरूर येईल. सुंदर 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 असं महाकालाचं मंदिर मी बांधून तुम्हाला शासकीय योजनेतून देईल. चांगला नाही. हॅलो. आणि हा निधी मी देईन. हनुमान मंदिरही, कारण हनुमान सुद्धा शिवाचाच अंश, हनुमान मंदिरही मी बांधून देईन. या पॉवरलूम मध्ये अनेक वर्ष मी आले. 2004ला 99ला जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी आले, स्वतःच्या प्रचारासाठी आले, लोकसभेसाठी आले, नगरपालिकेसाठी आले. आणि मागच्या वेळी मी पालकमंत्री असताना मैदानात मंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेतला असताना, नगरोत्थानचा कोट्यावधीचा रुपयाचा निधी घेतला असतानाही मला नगरपालिकेमध्ये पराभव करावा लागला. आणि म्हणून मी जरा नाराज झाले, कारण मी पालकमंत्री असताना परळीचा विकास करायचा होता आणि आता नगरपालिकेत सत्ता नसल्यामुळे तो अडचणीचा होईल. तर तेव्हा सुद्धा या भागातल्या, या वॉर्डामधल्या 14 वॉर्डमधल्या लोकांनी, जे तेव्हा 13 होता, या लोकांनी आमचं नाक ठेवलं आणि आमचे उमेदवार निवडून दिले. आमच्या उमा काकू आणि पवार यांना निवडून दिलं. आता मग यावेळी आम्हाला निवडणूक लढवायची होती. सगळ्या आधी आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती पूर्णपणे निवडणूक लढवली पाहिजे. आमची तयारी पण होती, आमच्याकडे उमेदवार पण चांगले होते. पण मी नेहमी विचार केला की आमची लढाई आहे ती लढाई ही युद्ध होऊन जातं, साधी लढाई राहत नाही. मग पूर्णपणे मग एक वातावरण तंग झालं असतं. मी विचार केला पुन्हा आमच्या दोघांच्या लढाईत परळी नाही हरली पाहिजे, राष्ट्रवादी भाजपच्या लढाईमध्ये परळीचा विकास नाही हरला पाहिजे. आणि म्हणून परळीच्या विकासाच्यासाठी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं. एकमेव युती आहे जी झालेली आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय, कारण इथे आम्ही परळीच्या बाजूने लढतोय. ही परळी मुंडे साहेबांची परळी आहे, ही आपल्या प्रभू वैद्यनाथाची परळी आहे. आणि इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे परळीकडे आल्यावर येणाऱ्यांनी म्हणावं की काय ही परळी, असं काम या परळीत करायचं असेल तर हे तंटामुक्त परळी पहिले करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आम्ही म्हणलं भैयांसारखा चांगला उमेदवार म्हणजे आमच्या पद्मश्री या सुविद्य उमेदवार आहेत, तुमच्या पण पूजा या सुविद्य उमेदवार आहेत आणि तू पण सुविध्यच आहेस. हॅलो, काय तुमचा प्रॉब्लेम? तुला तर बेटा लागणारच नाही याचा मेळ. प्राध्यापक आहे ना, पवने प्राध्यापक आहे, सुशिक्षित आणि धडाडीचे आहेत, लढाऊ आहेत. तुमच्या विकासासाठी तळमळीने माझ्यापर्यंत येतात. मी अट घातली आहे यावेळी जेवढे उमेदवार निवडणूक लढतील ती अट अशी आहे. मी
ती अशी आहे, खाली बसायला ते सिग्नल कुठून येले तिथे मधले माणसं बसा, तू बसले तर माझी अट अशी आहे की मी रोज जनता दरबार घेते, रोज आमदार झाल्यावर, पालकमंत्री झाल्यावर, आता सुद्धा मंत्री झाल्यावर, परळीमधल्या यशस्वी बंगला असो नाही तर आमटेक असो नाही तर मंत्रालय असो, रोज मी जनता दरबार घेते. जे येतील वशिला नाही काही नाही अशा लोकांना मी भेटते आणि त्यांचे कामं मार्गी लावायचा मी प्रयत्न करते. मार्गीच लागतील असं मी नाही, पण मार्गी लावायचा मी प्रयत्न करते. तसं नगरसेवक जे उभे राहिले आहेत, निवडून आले आहेत, नगराध्यक्ष, ह्या सगळ्यांनी रोज सकाळी उठल्यावर घरातली देवपूजा, जसं मी देवपूजा केल्यानंतर जनतेकडे जाते तसं घरातलं जे काही आटपून जनतेला रोज ऐकलं पाहिजे, जनतेला रोज ऐकलं पाहिजे, रोज जनताचा दरबार घेतला पाहिजे. दुसरं, प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे. बला परळीमध्ये कुठे डेंग्यू, मलेरिया, डास, घाण, नाल्या वाहिल्या, घाण आहे, वास आहे, दुर्गंधी हे कुठेही दिसलं नाही पाहिजे. यासाठी मी या सगळ्यांना निवडून आल्यावर ट्रेनिंगला पाठवणार आहे. ज्या महाकालाचं मंदिर तुम्ही मागताय त्या महाकालाच्या इंदोर आणि भोपाळ या महानगरपालिकेमध्ये, कारण देशामध्ये सगळ्यात जास्त स्वच्छ शहर म्हणून 10 वर्ष मोदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळतोय आणि म्हणून तिथे जाऊन परळीच्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं असावं, परळीचा कचरा कसा प्रत्येक गल्लीतून उचलला जावा आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग यावा, यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री आहे. जालन्याची पूर्ण टीम ही भोपाळला आणि इंदोरला जाऊन आलेली आहे. आता मी गेले होते दुसऱ्या सभांना, तिथे बौद्ध विहार होता, ते म्हणले ते आम्हाला अजून एक बौद्ध विहार पाहिजे. तिथे काही दुसरे लोक होते, ते म्हणले आम्हाला गुरुद्वारा पाहिजे, काही लोक म्हणले भगवान बाबांचं मंदिर पाहिजे. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला देईन, पण याच्याच बरोबर तुम्हाला अभ्यासिका दिला पाहिजे, लायब्ररी दिली पाहिजे. तुम्ही भक्तीबरोबर तुम्ही स्वतःच्या मुलांचं भविष्य पण घडवायची गरज आहे. आणि म्हणून परळीमध्ये जिथे जिथे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसला डेव्हलप करून सुंदर उद्यानं, ओपन जिम, स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी असणारा चांगला स्पोर्ट्स क्लब, जलतरणचा तलाव, त्याचबरोबर परळीच्या प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये एक अभ्यासिका तरी आपण करू शकतो. कारण आम्ही आणि धनुभाऊ एकत्र आहे, महायुती आहे, तर आपल्याला अडचण येणार नाही. आणि त्याच्यामध्ये MPSC, UPSC, IAS, IPS होणाऱ्या, नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं, त्यांच्यासाठी एक TV, कम्प्युटर, सोलार लाईट, ह्या सगळ्या CCTV कॅमेरे सुरक्षेसाठी हे सगळं लावून मी त्यांना ऑनलाईन क्लासेस सुद्धा आम्ही तिथून देऊ, मार्गदर्शन देऊ. IAS झालेल्या लोकांचं, IAS आणि IPSचे क्लासेस घेणाऱ्या लोकांचं हे मी ऑलरेडी जालन्यामध्ये करत आहे. ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही बघायला या. तशीच पुनरावृत्ती आपण बीडमध्ये करू, आपल्या परळीमध्ये करू. या परळीचं नाव, या बीड जिल्ह्याचं नाव मी नेहमी बांधले. मी काळा कोट घातला नसला तरी मी बीड जिल्ह्याची वकिली नेहमी केली. तुम्ही माझे सगळे इंटरव्ह्यू बघा, लोक म्हणजे बीड जिल्हा अमुक आहे, बीड जिल्हा तमुक आहे, बीड जिल्हा बदनाम आहे. मला काही नाही, माझा बीड जिल्हा चांगला आहे, हा स्वाभिमानी माणसाचा जिल्हा आहे. आणि ह्या बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं कारस्थान मोडीत काढून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांची नियुक्ती आणि निवडणूक करून ती जिंकून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. पद्मश्री ताई आधी बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे, त्यांना अनुभव देखील आहे. ते स्वतः त्यांना मार्गदर्शन करतील, मी मार्गदर्शन करेन. आणि माझ्या तर एवढे छान गेलेत. आता माजलगावला पण एक डॉक्टर आहे, आहार तज्ज्ञ आहे ती मुलगी, ती आमची 22 वर्षाची मुलगी, 21 पूर्ण झाले, 22 वर्षाची मुलगी आहे आणि 21 नंतर स्थानिक स्वराज्य लढता येतात, तर ती निवडणूक लढतात. डॉक्टर गुमरे म्हणजे आमच्या बीडच्या आहेत, त्या पण एक डॉक्टर आहेत आणि त्या MD डॉक्टर आहेत, त्या सुद्धा तिथे निवडणूक लढतात. एक मोठे उद्योगपती आहेत, ते दारूरमध्ये निर्मळ म्हणून आहेत, ते लढतायत. आणि आमच्या गीता राजे पवार देखील निवडणूक लढतायत, त्या देखील सुविध आहेत. म्हणजे शक्ती सगळीकडे बायकाच झाल्या बघा. याची महिला तिथे, माजलगावमध्ये महिला तिथे, गेवराईमध्ये महिला आणि बीडमध्ये महिला, 6 पैकी 4 ठिकाणी तर महिलाच आहेत. म्हणजे महिलांचंच राज्य आहे ना, आणि पुन्हा मी महिला त्यांची नेता, बरोबर आहे की नाही? काय म्हणे तुम्ही आता देवाचा विषय काढला म्हणून हनुमानाचा, महाकालाचा, सत्युग, पूर्वी जेव्हा जुना काळ होता त्याला काय म्हणायचे? सत्युग. आपण एखादा माणूस असतो ना, खूपच साधा आहे,
मच्छरही मारत नाही. तू काय सतयुगातलाय का रे? आता काय करायलास इकडे? त्याच्यानंतर प्रभू राम आले. त्यांनी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी जन्म घेतला आणि सगळ्या राक्षसांचा नायनाट करून त्यांचं अवतार कार्य संपलं. कोणतं युग होतं ते? रामायण वाचता का ऐकता की नाही? त्रेतायुग. त्याच्यानंतर कुणाचा जन्म झाला? श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि श्रीकृष्णाने पण सर्व असुरांचा नायनाट केला. तर श्रीकृष्णाचं कोणतं युग होतं? द्वापर युग. आणि आता कोणतं युग आहे? कलियुग. खूप छान आहे का? चांगलं असेल नाही? आता कुणी जर बापाला शिव्या दिल्या पोरांनी, आपण म्हणतो घोर कलियुग रे, घोर कलियुग. एखाद्या बायकोनी म्हणजे नवऱ्याला मारलं रस्त्यावरती गल्लीमध्ये, तिकडे घराच्या बाहेर, आपण अरे अरे घोर कलियुग. सुनेनी सासू सासऱ्यांना हाकलून दिलं घराच्या बाहेर, आपण म्हणतो घोर कलियुग. म्हणजे काही वर्ष झाली की आपण म्हणतो अरे बापरे खूप घोर कलियुग आहे. पण हे तुम्हाला माहिती का नाही? मी सांगते, कलियुग आणि घोर कलियुग या दोन युगांमध्ये एक युग असतं, त्याचं नाव आहे शक्ती युग. शक्ती म्हणजे काय? शक्ती काय असते? काय असते शक्ती? तो शक्ती म्हणतो का आपण? तो शक्ती. काय लागली होती लक्ष्मणाला? लक्ष्मणला शक्ती लागली होती. जेव्हा सगळे देव हरले तेव्हा एका देवीला सगळ्यांनी दिले. सुदर्शन चक्र दिला, श्रीकृष्णाने दिला, धनुष्यबाण दिला, हनुमानाने गदा दिली, तलवार दिली, आणि एका देवीने सगळ्यांचे अस्त्र घेतले. ते रामायणामधलं ते धनुष्य कुणाला उचलता येत नव्हतं, पण एका देवीने सगळ्या देवांचे अस्त्र घेतले. ती देव कोणती? कोणती देवी? दुर्गा. तर हे शक्तीचं युग आहे. आणि ज्या शक्तियुगामध्ये महिलेचा उद्धार होईल, महिलेला संरक्षण मिळेल, महिलेचं चांगलं होईल, तर घोर कलियुग भोगावा लागणार नाही. म्हणून ही शक्तियुग आहे. आणि मला वाटतं माझ्या बीड जिल्ह्यामध्ये शक्तियुग येणार आहे. माझ्या बीड जिल्ह्यामध्ये 6 पैकी 4 जण महिला जर नगराध्यक्ष होणार आहे. महिलेचं काम फार भारी असतं. तिच्याकडे आज नगद कल उधार असतो. तिचं काही कुणाचं उधार बिधार तिला चालत नाही. सांगा बरं, कुणाकडून घेऊन आलं तर राहते का आपल्याकडे? आपल्याला लग्नाला जायचं तर बाबा शेजारी आपण कुणाला सांगितलं तुझं ते नेकलेस मी घालून जाते माझ्या मैत्रिणीच्या लग्नात, कधी घरी येऊन आधी साडी बदलायच्या आधी ते नेकलेस वापस. आणि मी माझ्या आईचा जरी दागिना आणला ना, आता माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं तर माझ्याकडे एवढे दागिने आता मी बघतच नाही, घालतच नाही. रुद्राक्षाची माळ घाल. तर मी आईला म्हणलं जरा दागिने तर दे, माझ्या मैत्रिणी खूप नटतील. तिचे दागिने आणले मी घालायला, तर परळीला जायच्या आधी माझे दागिने वापस पाठव. माझ्या आईचा मला फोन. मी म्हणलं बांधून ठेवलेत, पाठवलेत गाडीत आहेत. म्हणजे आपण आई आणि मुलगी असली तरी ज्याचं त्याचं व्यवस्थित ठेवतो बाबा. नको आईचं सुद्धा माझ्याकडून हरवू नये, मी नसते घरामध्ये. तर ही नारीची परिस्थिती आहे. नारी कुठलीही गोष्ट उधार ठेवत नाही आणि खोटा शब्द देऊ शकत नाही. खोटा शब्द देऊ शकत नाही. कळलं का? मी खोटा शब्द नाही देऊ शकणार. मी खोटं नाही बोलत. हे लोक मला खूप नाव ठेवायचे हो सुरुवातीला. ताई करता, ताई तुम्ही म्हणलात की मी लग्नाला नाही आले तरी मी कामाला येईन, मग ताई तुम्ही खोटे शब्द देत नाही. आता म्हणते बरं झालं ताई, तुम्ही आम्हाला जे शिकवलं घडवलं ते चांगलं झालं. मी खोटं शब्द नाही देणार. मी काय, आमच्या पद्मश्री ताई पण नाही, आमच्या शालिनी ते नाही देणार, आमच्या ओटाही नाही देणार. मी पण खोटं बोलते असं माझं म्हणणं नाहीये. काम चलाव, ठीक आहे, समोरच्याला हो म्हणून टाका ना, तसं नाही. त्यामुळे त्यांनी जो शब्द दिला ते पाळतात. आणि म्हणून मी शब्द देते की या नगरपालिकेचा कारभार चांगला चालणार आहे असा मी शब्द देते. नाही चालला तर मी स्वतः 3 महिन्याला नगरपालिकेच्या बैठका घेणार आहे. मी स्वतः पर्यावरण मंत्री म्हणून या भागामधल्या नाल्याची सफाई, नदीची सफाई, नदीचं पुनर्जीवन, कचऱ्याचं व्यवस्थापन या गोष्टीत लक्ष घालणार आहे. तीर्थक्षेत्र विकासामध्ये लक्ष घालणार आहे. प्रत्येक घरात पाणी आलं पाहिजे, प्रत्येक रस्ते स्वच्छ राहिले पाहिजे, रोगमुक्त अशी परळी राहिली पाहिजे. हे सगळं मी स्वतः बघणार आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मी खोटं बोलते असं वाटतंय का कोणाला? वाटतंय का कोणाला? हात वर करा. माझे शाळेतले फ्रेंड सोडून त्यांना माझं काही खरं वाटत नाही, तर हात वर करा. खोटं बोलते असं वाटते? खोटं बोलते असं वाटतंय का? मग हात कशाला वर करायला वाटत नाही की मी खोटं बोलते? नशेत माणूस खरं बोलत असतो. ताईचं खरंय, ऐका त्याचा. तर माझ्या विश्वास आहे तुमचा.
तुमचा विश्वास आहे? आमच्या या पद्मश्री ताई, पूजा ताई आणि पवन, तुमचं तर कितीच आहे सगळे यांना प्रचंड मताने विजयी करा आणि नगरपालिकेचा सुंदर कारभार त्यांच्या माध्यमातून चालू द्या. त्यांच्या पाठीशी मी शक्तीसारखी उभे राहील हा शब्द तुम्हाला देते. आणि 10 वाजले असतील असं वाटून जाऊ दे बाबा, आधीच 5 मिनिटं आधीच माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.